आदित्यधरच्या धुरंधर भाग 2चा ट्रेलर रिलीज झाला आणि एका संवादाने संपूर्ण इंटरनेटवर आग लावली. मेजर इक्बाल बनलेला अर्जुन रामपाल जेव्हा म्हणतो की मी जनरल मुशर्रफ याच्या टेबलवरती भारतीय सैनिकाचं कापलेलं मुंडकं ठेवून आलोय, तेव्हा अनेकांना वाटतं की हा फक्त सिनेमाचा प्रोपगंडा आहे. आदित्यधर प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंसा दाखवतोय असा नेगेटिव्ह PR या ट्रेलर रिलीज झाल्यानंतर संपूर्ण इंटरनेटवरती होतोय. पण मित्रांनो, वास्तव हे कल्पनेपेक्षाही जास्त भयंकर असतं. हा डायलॉग कुठलाही प्रोपगंडा नाही, तर भारतीय लष्कराच्या इतिहासातील ती एक अशी जखम आहे जी आजही ओली आहे. ही कथा आहे 17 मराठा लाईट इन्फंट्रीच्या त्या वीरपुत्राची, ज्याच्या बलिदानामागे लपली आहे एक भीषण, एक अमानुष क्रूरता. तारीख होती 27 फेब्रुवारी 2000. जम्मू काश्मीरच्या रजौरी सेक्टर बॉर्डरजवळ असलेली अशोक लिस्निंग पोस्ट. या अशोक लिस्निंग पोस्टवरती पहारा देत होते 17 मराठा लाईट इन्फंट्रीचे 7 तरुण जवान, आणि त्यांच्यापैकीच एक होते भाऊसाहेब मारुती तळेकर. अहमदनगरच्या म्हणजेच आत्ताच्या अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील कोलगावचा हा अवघ्या 24 वर्षाचा तरुण. आई वडील शेतमजूर, गरिबीत वाढलेला, पण डोळ्यात देशासाठी काहीतरी करायची जिद्द असलेल्या या वाघाने 27 फेब्रुवारी 2000 रोजी अखेरचा श्वास घेतला. 27 फेब्रुवारीच्या त्या रात्री कुख्यात दहशतवादी इलियास काश्मीरी आणि त्याच्या 25 पाकिस्तानी आतंकवाद्यांनी अशोक लिस्निंग पोस्टवरती हल्ला केला. त्यांना पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिसेस ग्रुपचा संपूर्ण पाठिंबा होता. अंधाराचा फायदा घेऊन त्यांनी रॉकेट्स, ग्रेनेड्सनी त्या पोस्टवरती हल्ला करून अशोक लिस्निंग पोस्ट ही संपूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकली. भाऊसाहेब तळेकर हे शत्रूचं पहिलं लक्ष ठरले. इलियास काश्मीरीने क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्या. त्याने भाऊसाहेबांचं शिर धडावेगळं केलं. 17 मराठा लाईट इन्फंट्रीच्या 7 जवानांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला. बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय या गर्जना करत ते वीरगतीला प्राप्त झाले. पण त्या नराधमांनी जे केलं ते ऐकून तुमचं रक्त सळसळेल. ते नराधम नंतर भाऊसाहेबांचं कापलेलं शिर ट्रॉफी म्हणून सीमेपलीकडे घेऊन गेले. बॉर्डर पलीकडे त्या शिराचं प्रदर्शन मांडण्यात आलं. एका पकडलेल्या दहशतवाद्यांनी नंतर कबुली दिली की त्या नराधमांनी आणि इलियास काश्मीरीने त्या कापलेल्या मुंडक्यासोबत फुटबॉल खेळला. ज्या भारताच्या पुत्राने देशासाठी बलिदान दिलं त्याच्या शरीराची ही विटंबना. जेव्हा भाऊसाहेबांचं पार्थिव कोलगावला आलं तेव्हा पेटी बंद होती. त्यांच्या बहिणीने शेवटचं तोंड पाहण्याची विनंती केली, पण लष्कराने ती नाकारली, कारण ते दृश्य पाहण्याची ताकद कोणातच नव्हती. आजही गावच्या अनेकांना माहीत नाही की त्या पेटीमध्ये त्यांच्या वीरपुत्राचं शरीर हे अपूर्णच होतं. आता मला सांगा, हा प्रोपगंडा आहे की सत्य घटना? ज्यावेळेला मेजर इक्बाल तो डायलॉग मारतो त्यावेळेला तो भारतीय लष्कराच्या जखमेवरती मीठ चोळायचं काम करत असतो. पाकिस्तानने नेहमीच भारताच्या पाठीत खंजीर खुपसलाय. या घटनेनंतर दरवेळेला पाकिस्तानने या घटनेमध्ये आपला किंवा पाकिस्तानी लष्कराचा कुठल्याही प्रकारचा हात नाही असंच सांगितलंय. पण सत्य हे वेगळं आहे आणि ते कधीही लपून राहत नाही, आणि ते सगळ्यांच्या समोर आता आलंय. आणि धुरंधरच्या भाग 2 मध्ये आदित्यधरने तेच दाखवायचा प्रयत्न केलाय. आता काळ बदललाय. भाऊसाहेब तळेकर यांच्या बलिदानाने भारतीय लष्कराला एक संदेश दिलाय की शत्रूला आता त्याच्याच भाषेत उत्तर द्यायचं, शत्रूला त्याच्याच घरात घुसून मारायचं. आदित्यधर याचा धुरंधर हा केवळ सिनेमा नाही, तर त्या प्रत्येक जवानाला दिलेली श्रद्धांजली आहे ज्याने सीमेवरती अमानुष छळ सोसूनही तिरंग्याचा मान राखला. रजौरीच्या त्या दऱ्याखोऱ्यांमध्ये जिथे भाऊसाहेबांनी आपलं रक्त सांडलं तिथे आजही मराठा लाईट इन्फंट्रीच्या गर्जना घुमतायत. धुरंधरचा हा भाग किती मोठा धमाका करणार आहे हा येणारा काळच सांगेल. पण एक गोष्ट मात्र नक्की की इतिहासाच्या या पानांना आपण विसरून चालणार नाही. मला कमेंटमध्ये सांगा की अशा प्रकारचे सत्य घटनेवरती आधारित चित्रपट हे वारंवार यायला पाहिजेत का? तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटलं. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत बाय बाय.